नमस्कार मंडळी, बुकमाय वास्तूच्या जमीन जुमला या स्पेशल चॅनलमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो आहे। आज पुन्हा एकदा मी कामशेतमध्ये आलो आहे। कामशेतचा व्हिडिओ बनवल्यावर लोक एवढा भरभरून प्रतिसाद देतात की वारंवार आम्हाला कामशेतमध्ये यावं लागतं। याच्या आधी 2 व्हिडिओ मी कामशेतमध्ये बनवले होते। एकापेक्षा एक भारी प्रोजेक्ट या कामशेत एरियामध्ये बनवून तयार आहे आणि आजचा प्रोजेक्ट तर आधीच्या 2 प्रोजेक्टपेक्षा पण भारी प्रोजेक्ट आहे। त्याचं कारण काय आहे की या प्रोजेक्टला लागून जो डोंगर आहे तिथून 16 धबधबे पडतात आणि ही खूप मोठी गोष्ट आहे एका प्रोजेक्टच्या दृष्टीने। आणि या प्रोजेक्टला लागून जो डोंगर आहे ज्याच्यावरनं धबधबे पडतात त्याच डोंगरावरनं पॅराग्लायडिंग पण होतं आणि अनेक मूवीच्या शूटिंग जे आहेत या समोरच्या डोंगरावर होतात। सो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या प्रोजेक्टची डिटेल माहिती देणार आहे। तुम्हाला खूप मजा येईल, तुम्ही फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण फुल्ली डेव्हलप प्रोजेक्ट आहे, रेडी टू यूज, रेडी टू कन्स्ट्रक्शन असा हा प्रोजेक्ट आहे आणि लोकांनी बंगलेसुद्धा बनवलेले आहेत। तुम्ही जर या प्रोजेक्टला व्हिजिट केली तर तुमचं इथून जायचं बिलकुल मन होणार नाही। सो चला आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। सो मंडळी, सर्वप्रथम आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। फर्स्ट होम असून तर सेकंड होम, लोकेशनला खूप जास्त महत्त्व असतं। हा प्रोजेक्ट कामशेतमध्ये लोकेटेड आहे आणि एवढं सुंदर लोकेशन आहे। मी आत्तापर्यंत अनेक प्रोजेक्टचे व्हिडिओ बनवले पण एवढं भन्नाट आणि एवढं निसर्गरम्य ठिकाण मी आजपर्यंत बघितलेलं नाही आहे। आणि प्रोजेक्टच्या दृष्टीने लोकांना जे अपेक्षित असतं ते सर्व या प्रोजेक्टमध्ये, आणि मी स्वतः एक निसर्गप्रेमी असल्यामुळे ज्या प्रोजेक्टमध्ये झाडं असतात ना ते प्रोजेक्ट दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि तिथून जाण्याचं मन होत नाही, एवढी झाडं आहेत या प्रोजेक्टमध्ये। प्लस हे सगळं वरच्या डोंगरावर पण घनदाट जंगल आहे। सो जिथं बघाल तिथं ग्रीनरी तुम्हाला बघायला भेटेल। आता साधारणतः मे महिना सुरू झाला आहे, म्हणजे एकदम उन्हाळ्याच्या पीक पिरियडवर आहोत आपण, तरीसुद्धा जिथे बघाल तिथं तुम्हाला ग्रीनरी, असे बॉटल पामचे झाडं वगैरे इथं बघायला भेटेल आणि नैसर्गिक झाडं जी आहेत तीसुद्धा इथे आहेत। लोकेशन खूपच जबरदस्त असं आहे। तुम्ही एकदा साईड व्हिजिट जर केली इथे तर जे मी सांगतो ते तुम्हालासुद्धा इथे निश्चित पटेल। इथून गेटपासून, या प्रोजेक्टच्या गेटपासून 1 किलोमीटरवर जुना मुंबई पुणे हायवे आहे। त्याच्या व्यतिरिक्त तळेगाव जे आहे ते 16 किलोमीटरवर आहे, सोमाटणे फाटा 18 किलोमीटरवर आहे, हिंजवडी वाकड 34 किलोमीटर आहे, लोणावळा 18 किलोमीटर आहे आणि जुना मुंबई पुणे हायवे जसं मी सांगितलं तसं तो 1 किलोमीटरवर आहे। फक्त माझी एक रिक्वेस्ट आहे की ह्याच्या आधी पण आपण 2 कामशेतमधल्या प्रोजेक्टचे व्हिडिओ बनवलेत। तुम्ही जर खरंच सेकंड होम घेण्यामध्ये इंटरेस्टेड असाल, मग पर्पज तुमचा सेकंड होम असू, विकेंड होम असू किंवा मग इन्व्हेस्टमेंट असू, स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून बुकमाय वास्तूच्या टीमला नक्की संपर्क करा, कारण ह्या प्रत्येक प्रोजेक्टचे बिल्डर वेगळे आहे, सेल्स टीम वेगळी आहे आणि ह्या तिन्ही प्रोजेक्टला जोडणारी एकमेव कडी म्हणजे बुकमाय वास्तूची टीम आहे। तुम्ही जर फोन करून आलात तर आमची टीम तिन्ही प्रोजेक्ट दाखवण्यासाठी तुम्हाला मदत करेल आणि तुम्हाला निर्णय घ्यायला खूप सोपा जाईल। आणि ह्या प्रोजेक्टमध्ये कुठल्या साईजचे प्लॉट आहेत, कुठल्या ॲम्युनिटीज आहेत, कुठला रेट चालला आहे, हे सगळं तुम्हाला वन रूप फक्त बुकमाय वास्तूची टीमच सांगू शकते। आणि निसंकोचपणे फोन करा, आम्ही कधी कुठले चार्जही करत नाही, त्यामुळे तुम्ही मनात हा डाऊट ठेवू नका की आम्हाला कॉल करून आल्याने की तुम्हाला कुठले चार्ज द्यावे लागतील, पैसे द्यावे लागतील, असं मुळीच होणार नाही। सो निश्चित कॉल करून तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट करायला या। सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टचं टायटल चेक करून घेऊया। नेहमी लक्षात ठेवा, रिअल इस्टेटमध्ये जेव्हा कधी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तेव्हा प्रॉपर्टीचं टायटल चेक करून घेत चला। बरेच लोक 5-10 हजार रुपये वाचवण्यासाठी प्रॉपर्टीचं टायटल चेक करत नाही आणि आमचे व्हिडिओ बघून जर तुम्ही प्रॉपर्टी घेत असाल तर मग तुम्हाला हे 5-10 हजार रुपये पण लागणार नाही, कारण बुकमाय वास्तूची जी लीगल टीम आहे ती पहिले प्रोजेक्टचा सर्वे करते, त्याचं टायटल चेक करते आणि त्याच्यानंतरच व्हिडिओ बनवायचा निर्णय घेते। सो या प्रॉपर्टीचं जर टायटल सांगायचं झालं तर एन ए, PMRD आणि रेरा सँक्शन आहे। एन ए असल्यामुळे तुमचं सेपरेट सेल डीड 7/12 तर होईलच, प्लस बँक लोनसुद्धा इथे होणार आहे। PMRD सँक्शन असल्यामुळे तुम्हाला लोडिंग लागणार नाही, जेवढा प्लॉट लेआउटवर दिसतो आहे तेवढ्याच प्लॉटची डिलिव्हरी दिली जाईल आणि तेवढ्याच पैसे तुमच्याकडून घेतले जाईल। जसं आता हा तुम्हाला रोड दिसतो आहे, फुटपाथ दिसतो आहे, ॲम्युनिटीज आहे, या सगळ्याचे कुठलेच पैसे तुम्हाला लागणार नाही। ह्या सगळ्या सर्व्हिसेस जे आहेत त्या तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी मिळतील। आणि रेरा सँक्शन असायचा फायदा असा आहे की ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत ब्रोशरमध्ये किंवा तुम्हाला प्लॉट विकताना त्या जर तुम्हाला मिळाले नाही तर रेरामध्ये तुम्ही दाद मागू शकता। बाकी ह्या प्रोजेक्टचं सांगायचं झालं तर 80% वरच्या ज्या गोष्टी आहेत डेव्हलपमेंटमध्ये त्या इथे ऑलरेडी झालेल्या आहेत, त्यामुळे लोकांनी बंगलोसुद्धा इथे बनवलेले आहेत आणि आता प्रोजेक्टमध्ये मी पुढं तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। सो हा प्रोजेक्ट एन ए, PMRD आणि रेरा सँक्शन असा प्रोजेक्ट आहे। सो तुम्ही बिंदास इथे प्लॉट घेऊ शकता। आता हा PMRD सँक्शन लेआउट असल्यामुळे इथं निश्चितच तुम्हाला FSI जास्त मिळणार आहे। तर या प्रोजेक्टचा जर FSI सांगायचं झाला तर 1.48चा FSI आहे, म्हणजे 1000 स्क्वेअर फूटवर तुम्ही 1448 स्क्वेअर फूटचं लिगली कन्स्ट्रक्शन करू शकणार आहात। एवढा मोठा बंगलो बनवू शकतो तुम्हाला। आता हा 2012 स्क्वेअर फूटचा जो सगळ्यात छोटा प्लॉट आहे या लेआउटमध्ये त्याच्यावर बांधलेला बंगलो आहे, G+1चा 4 BHK बंगलो। ह्याला पर डे 10,000 रुपये रेंट आहे। आता हा दररोज काही रेंटने जात नाही, पण जेव्हा कधी रेंटने जातो
तेव्हा याला पर डे 10,000 रुपये रेंट मिळतं. कारण लोकेशनच एवढं चांगलं आहे आणि टुरिस्टला ज्या गोष्टी लागतात तो निवांतपणा असेल किंवा निसर्ग असेल, वर पॅराग्लायडिंग आहे, इथूनच 10 मिनटाच्या अंतरावर लोणावळा आहे, त्या व्यतिरिक्त गडकिल्ले असतील किंवा लेण्या असतील, सगळ्या गोष्टी या कामशेतच्या अवतीभोवती. आणि हे मला वेगळं सांगायची गरज नाही, तुम्हाला तर ऑलरेडी माहितीच आहे. सो 10,000 रुपये रेंट ह्या बंगलोला मिळतं. त्यामुळे तुम्ही इथं प्लॉट घेऊन लगेच बंगलोसुद्धा बनवू शकता. तर PMRDA लेआउटमध्ये प्लॉट घेण्याचा हाच एक मोठा बेनिफिट आहे की लोडिंग लागत नाही आणि FSI जो आहे तो तुम्हाला जास्त मिळतो. सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टच्या ॲम्युनिटीज समजून घेणार आहोत. टोटल 2.5 एकरमध्ये ॲम्युनिटीज इथे बनवण्यात आलेल्या आहेत. आता हे बघा, मी एम्पी थिएटरमध्ये इथे आलेलो आहे. याचा एम्पी थिएटर इथे बनवण्यात आलेला आहे. इथे तुम्ही स्टेज परफॉर्मन्स करू शकता, इथे लोक असे बसू शकतात. ॲम्युनिटीज बनवून तयार आहे. क्लब हाऊस इथे तुम्हाला मिळणार आहे, जे की बनवून तयार आहे. मी तुम्हाला दाखवतो क्लब हाऊस तिथे. आणि क्लब हाऊसमध्ये तुम्हाला इथे लक्झुरी स्वीट्ससुद्धा देण्यात आलेले, त्यासुद्धा मी दाखवतो. म्हणजे जोपर्यंत तुम्ही बंगलो बनवत नाही तिथे तुम्ही राहू शकणार आहात. ते आपण तिथे क्लब हाऊसमध्ये जाऊन बघूया. एम्पी थिएटरमध्ये आता मी उभा आहे, यालाच एम्पी थिएटर म्हणतात. इथे तुमचं मस्त पार्टी फंक्शन होऊ शकतं. किती सुंदर वाटतं आहे बघा. हे डोंगर अगदी लागूनच आहे. इथून सगळे असे वॉटरफॉल पडताना तुम्हाला पावसाळ्यात दिसतात. बघा, हे सगळं असं किती सुंदर आहे. असं मस्त वर या कंपाऊंडच्या वर सगळं असं घनदाट जंगल आहे. इमॅजिनेशन करा की इथंच तुम्ही जर बंगलो बनवला तर हे दिसायला किती भारी वाटेल तुमच्या घरातून. त्या व्यतिरिक्त जॉगिंग ट्रॅक इथे असणार आहे. त्याच्यानंतर चिल्ड्रन प्ले एरिया आहे. हे बघा, इथे चिल्ड्रन प्ले एरिया आहे. असे बघा नॅचरल गझिबो इथे बनवण्यात आलेले आहेत. प्लॅन्टेशनवर खूप भर देण्यात आलेलं आहे. जिथे बघाल तिथे तुम्हाला फक्त झाडं दिसतील आणि ते पण वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. शोभेची पण आहेत, जे नॅचरल जंगली झाडं असतात ती आहे. त्यानंतर बॉटल पाम आहे. सगळी झाडं तुम्हाला इथे बघायला भेटतील. त्याच्यानंतर सिट आऊट एरिया आहे. लँडस्केप गार्डन अँड सिट आऊट एरिया तोसुद्धा आहे. आणि डिझायनर गझिबो, जसं मी म्हटलं आहे बघा, इथे 2 असे गझिबो आहेत. आणि अशा अजून प्रोजेक्टमध्ये बरेच आहेत. सो जर सेकंड होमसाठी किंवा रिटायरमेंटनंतर जर तुम्ही प्लॅन करत असाल एक बंगलो बनवून राहण्याचा ना, या प्रोजेक्टला एकदा नक्की व्हिजिट करा. नाही आवडला तर विषय वेगळा आहे, पण आवडण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. सो या सगळ्या ॲम्युनिटीज जे आहेत ते तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. खास करून खालच्या साईडला खूप मोठं गार्डनसाठी स्पेस सोडण्यात आलेली आहे. आता आपण ॲम्युनिटीज समजून घेतल्या, आता आपण इन्फ्रास्ट्रक्चर समजून घेऊ. म्हणजे प्लॉटसोबत तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी मिळणार आहेत त्या समजून घेऊ. सर्वप्रथम तुम्ही इथे प्लॉट बघू शकता. बघा, तुम्हाला असं प्लॉटला आहे ना डिमार्केशन करून मिळेल. प्लॉटच्या बाहेर अशी झाडं लावून मिळतील. ही गोष्ट मला खूप आवडली की रोड तर आहेच, म्हणजे 12 मीटरचे रोड आहेत, जे जसे असायला पाहिजे त्या पद्धतीचे रोड आहेत. म्हणजे कुठं डांबरीचे रोड आहेत, कुठं पेवर ब्लॉकचे रोड आहेत. आता इथं डांबराचे आणि पेवर ब्लॉकचे रोड ह्यासाठी बनवण्यात आले की पाऊस जो आहे, तुम्हाला माहितीच असेल की मावळ तालुक्यामध्ये, मुळशी तालुक्यामध्ये खूप मोठा पाऊस पडतो. म्हणजे जेव्हा इथं पाऊस चालू होतो त्यावेळेस तो कित्येक दिवस थांबत नाही. मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळं, अतिवृष्टी होत असल्यामुळे पाणी जे आहे ते जमिनीत झिरपलं पाहिजे, त्या हिशोबाने हे रोड जे आहे ते डांबराचे आणि पेवर ब्लॉकचे इथे ठेवण्यात आलेले आहेत. त्या व्यतिरिक्त फुटपाथ जे आहे ते तुम्हाला रोडच्या बाजूला इथे बघायला भेटेल. आणि त्याच्या बाजूलाही अशी झाडं लावण्यात आलेली आहेत. आणि जिथे बघाल तिथं अशा टाईपची झाडं जी आहेत ती फुटपाथला तुम्हाला बघायला भेटतील. प्लॉटला असं डिमार्केशन आहे, नेम प्लेट आहे, त्याच्यावर प्लॉटचा नंबर आणि नाव असेल. ही जी साईड मोकळी सोडण्यात आली ही प्लॉटमध्ये तुम्ही जी कार आहे ती आतबाहेर इथून करू शकणार आहात. त्या व्यतिरिक्त पूर्ण प्रोजेक्टला वॉल कंपाऊंड इथे असणार आहे. 3 टायर सिक्युरिटी जी सगळीकडे असते ती इथं पण आहे. पूर्ण प्रोजेक्टला वॉल कंपाऊंड आहे. तुम्ही अगदी सुरुवातीला बघितलं असेल सिक्युरिटी गार्डसुद्धा आहे, सिक्युरिटी केबिनसुद्धा आहे. त्या व्यतिरिक्त CCTV कॅमेरे आहेत. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटीची प्रोव्हिजन आहे. इथे तुम्ही बंगलो बनवायला गेलात तर तुम्हाला लाईट जी आहे ती ऑलरेडी इथे डेव्हलपरकडून सोय करून देण्यात आलेली. त्यामुळेच इथं तुम्ही बंगले बघाल ना तर तुम्हाला बरेच बंगले झालेले दिसतील. तर लाईट जी आहे ती इथे आहे. पाणी आहे. पाण्याची PMRDची तर सोय आहेच, पिण्याच्या पाण्याची जी गावाला आलेली आहे कामशेतला. त्या व्यतिरिक्त तिकडं वरच्या साईडला 3 लाख लिटरचं स्टोरेज कॅपॅसिटी असलेला टँक आहे, जो ग्रॅव्हिटीच्या हिशोबाने पाणी जे आहे ते खाली इकडं येतं. त्याच्यानंतर डिझायनर वॉकवे आहे. त्याच्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंगची इथं सोय जी आहे ती करण्यात आलेली आहे. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्लॉटसोबत तुम्हाला इथे मिळणार आहेत. तर आता आपण ह्या प्रोजेक्टचा जो लेआउट आहे तो समजून घेऊ. आणि लेआउट सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक भन्नाट एक ऑपॉर्च्युनिटी सांगतो की ह्या प्लॉटमध्ये एक असा प्लॉट आहे की जो तुम्हाला लगेच घेण्याची इच्छा होईल, कारण की हे पूर्ण एन ए प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे. पण एक जुन्या लेआउटमधला एक प्लॉट शिल्लक आहे, तो पण मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो. सो आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा एक असा प्लॉट आहे या पूर्ण लेआउटमध्ये की जो ॲग्रिकल्चर प्लॉट आहे. टोटल 17 गुंठ्याचा हा प्लॉट आहे. आता याच्यामध्ये 3 प्लॉट असे होते जे की एन एमध्ये सँक्शन झाले नव्हते. हे जे मागं एक जो तुम्हाला प्लॉट दिसतो तो एक प्लॉट आणि त्याच्या बाजूला एक प्लॉट होता.
आता हा जो प्लॉट दिसतोय ना, याच्यामध्ये जे स्ट्रक्चर दिसतंय हे रिसॉर्टचं नियोजन इथं करण्यात आलेलं आहे. तुम्ही जर मोठा प्लॉट घेऊ इच्छित असाल आणि तुम्हाला ह्याच प्रोजेक्टमध्ये पाहिजे पण रेट कमी पाहिजे, तर तुम्ही ह्या 17 गुंठे प्लॉटचा नक्की विचार करू शकता. आता हा 17 गुंठे प्लॉट घ्यायचा फायदा काय तो सांगतो. आता ह्या प्रोजेक्टमध्ये जो रेट आहे पर स्क्वेअर फूटचा तो 2200 रुपये असणार आहे. 2200 रुपयांनी इथे प्लॉटची विक्री चालू आहे. पण हा जर प्लॉट घेतला तर 9 लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे. जर तुम्हाला रेट कमी करून पाहिजे आणि मोठ्या प्लॉटमध्ये डील करायचे तर तुम्ही ह्या 17 गुंठे प्लॉटचा नक्की विचार करा. बघा एकदम प्लॉटला लागूनच सगळा डोंगर आहे, ग्रीनरी मस्त आहे, असं सुंदर स्ट्रक्चर इथं बनेल आणि प्लॉटची लांबी रुंदी बघा तुम्हाला इक्वल बघायला भेटेल. समोरच रोड आहे बघा, इथं रोड बघा, प्लॉटच्या समोर सगळी अशी बॉटल पामची झाडं आहेत, ही झाडं इथं लागलेली आहेत. मस्त प्लॉट आहे. तुमचं जर बजेट असेल आणि मोठ्या प्लॉटमध्ये डील करायचे असेल तर ह्या 17 गुंठे प्लॉटचा विचार करा. ॲग्रिकल्चर प्लॉट आहे, सेपरेट सेल डीड आणि 7/12 होणार आहे तुमच्या इथे. सो अजून एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी मी तुम्हाला शेअर करतो. जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल आणि इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही असा प्लॉट घेऊन ठेवत असाल, प्लॉटमध्ये डील करायची तर हा प्लॉट बेस्ट आहे, तुम्ही घ्याच. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही रिटर्नसाठी इन्व्हेस्टमेंट करू इच्छित असाल, म्हणजे काही रिटर्न पटकन यावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर पुण्यामध्ये एक बेस्ट प्रोजेक्ट चालू आहे पाषाण सूस रोडवर, ज्याचं आत्ता एक्सावेशनचं काम झालं आहे. 37 मजल्याच्या 3 बिल्डिंग असणार आहे, ज्याच्यामध्ये 2 बिल्डिंग जे आहेत त्या ऑफिस स्पेससाठी ठेवण्यात आल्या, IT पार्कसाठी कमर्शियल बिल्डिंग आहे आणि एक बिल्डिंग रेसिडेन्शियल आहे. खाली शॉपिंग मॉलसुद्धा असणार आहे. तर तिथं आत्ता डेव्हलपरकडून एक चांगली ऑफर तुम्हाला करण्यात येते इन्व्हेस्टरसाठी खास करून. तुम्ही तिथं एखादं युनिट बुक करू शकता, त्याचं सेल डीड्स जे काय आहे ते सगळं होऊन जाईल नियमाने, स्टॅम्प ड्युटी वगैरे भरून. आणि जी अमाऊंट तुम्ही दिलेली आहे सुरुवातीला 30-40%, त्याच्यावर तुम्हाला मंथली 3% रिटर्न येऊ शकतात. जोपर्यंत बिल्डिंगचं पोझिशन होत नाही तोपर्यंत हे रिटर्न चालू राहतील. अशी ऑपॉर्च्युनिटी मी ह्याच्या आधी कधी ऐकली नव्हती आणि तुम्ही नसेल ऐकली, पण मी जे सांगतो ते 100% खरं आहे. तुम्हाला जर ही कॉन्सेप्ट समजून घ्यायची असेल, हा पूर्ण विषय समजून घ्यायचा असेल तर बिल्डरचं शिवाजीनगरला ऑफिस आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला नक्की संपर्क करा. आम्ही तुमच्या आणि बिल्डरची मीटिंग घडवून आणू आणि त्याच्यानंतर तुम्ही ही ऑपॉर्च्युनिटी घेऊ शकता. अनेक बिल्डर फुटिंगमध्ये माल जो आहे तो डाऊन करून विकतात किंवा स्वस्त विकतात. सो हे बिल्डर ते पण करायला तयार आहेत. तुम्हाला कमी रेटने सुद्धा माल बुक करता येईल, म्हणजे रेसिडेन्शियल 2-3 BHK फ्लॅट घेता येतील किंवा ऑफिस स्पेस घेता येईल किंवा रिटर्नसुद्धा घेता येईल. दोन्हीपैकी काहीतरी एक करता येईल. खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. नक्की या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा उचला. तर चला आता आपण ह्या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊ. सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट डिटेलमध्ये समजून घेणार आहोत आणि लेआउट सांगण्यासाठी मी या प्रोजेक्टच्या क्लब हाऊसमध्ये आलो आहे. या साईडला पॅन्ट्री पण आहे, बाजूला 2 स्वीट्स बनवण्यात आलेले आहेत. जोपर्यंत तुम्ही राहायला इथे येणार नाही तोपर्यंत तुमच्या मुक्कामाची सोय इथं डेव्हलपरकडून करण्यात आलेली आहे. तुम्हाला कुठले चार्ज पण लागणार नाही आणि जोपर्यंत बंगलो बनवत नाही तोपर्यंत मुक्काम करायला तुम्हाला एक चांगली सोय ह्या क्लब हाऊसच्या बाजूलाच इथे करण्यात आलेली आहे. वॉशरूम वगैरे सगळे आहेत इथे आतमध्ये. सोसायटीचं आत्ता बिल्डरचं ऑफिस आहे, भविष्यात ते सोसायटीचं ऑफिस होईल. इथे इंडोर गेमचं नियोजन करण्यात येणार आहे. आता इथं बघा हे टेबल टेनिसचा जो पॉईंट आहे, टेबल जो आहे टेबल टेनिस तो इथे ठेवण्यात आलेला आहे. बाहेर लॉनसुद्धा आहे, तुमचं पार्टी फंक्शनसुद्धा इथे होऊ शकणार आहे. सो लेआउटला समजून घेऊ. त्याच्या आधी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सबस्क्राईब केल्याने आम्हाला ग्रोथ करण्यासाठी खूप मदत होते. आणि यूट्यूबची जर मी तुम्हाला गोष्ट सांगायला झालो तर सगळे यूट्यूबवर जे व्हिडिओ आहेत ते हिंदी भाषेमध्ये आहे आणि प्रचंड कॉम्पिटिशन असतं मराठी भाषिक यूट्यूबरचं हिंदी भाषिक यूट्यूबरसोबत. पण जर तुम्ही प्रेम दिलं, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आम्हालासुद्धा ग्रोथ करायला खूप मदत होईल. आपण पुण्यातली एकमेव अशी कंपनी आहोत किंवा खूप कमी लोक आहेत जे मराठीमध्ये रिअल इस्टेटचा कॉन्टेंट बनवतात आणि त्याच्यात आपण एक आहोत. सो प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो हा लेआउट आहे, 25 एकरचा पूर्ण लेआउट आहे. त्यातला फेज 1 जो आहे तो 16 एकरचा आहे. फेज 2 जो आहे तो इथे 9 एकरचा आहे. ह्याच्यामध्ये टोटल 132 प्लॉट आहे आणि ह्याच्यामध्ये 80 प्लॉट आहे फेज 2मध्ये. फेज 1 जो आहे तो फुल्ली डेव्हलप आहे, पूर्ण गोष्टी झालेल्या आहेत, रेडी टू कन्स्ट्रक्शन, रेडी टू मूव्ह असा हा पूर्ण प्लॉट आहे. अनेक बंगले जे आहेत तुम्हाला या फेज 1मध्ये इथे बघता येतील. सगळ्यात छोटा प्लॉट जो आहे तो 2012 स्क्वेअर फूटचा आहे. सगळ्यात मोठा जो प्लॉट आहे तो 9607 स्क्वेअर फूटचा आहे. आणि आता मी मगाशी जो तुम्हाला दाखवला तो 17 गुंठ्याचा एक ॲग्रिकल्चर प्लॉट पण आहे. टोटल 3 होते, त्यातला एक प्लॉट शिल्लक आहे. तुम्हाला जर रेट कमी हवा असेल तर तुम्ही त्या ॲग्रिकल्चर प्लॉटचा पण विचार करू शकता. बाकी या साईडला तुम्ही बघू शकता ॲम्युनिटी स्पेस सोडण्यात आलेली आहे, ओपन स्पेस जी आहे ती सोडण्यात आलेली आहे. आता इथेच मी उभा आहे सध्या. त्याच्या व्यतिरिक्त इथे एक पॉन्ड पण आहे, एक नॅचरल पॉन्ड आहे पाण्याचा, तो सुद्धा ह्या प्रोजेक्टला खूप इन्हान्स करतो, खूप बेस्ट वाटतो तो पॉन्ड जो आहे. त्याच्या अवतीभोवती झाडं वगैरे लावण्यात आलेली आहे. या साईडला एंट्रीला इथं
सिक्युरिटी गेट आहे आणि बाकी सगळ्या ज्या डिटेल्स आहेत त्या मी ऑलरेडी तुम्हाला दिलेल्याच आहेत. सो असा पद्धतीचा पूर्ण प्रोजेक्टचा लेआउट आहे. कामशेतमधला बेस्ट लेआउट तुम्ही याला म्हणू शकता. कामशेतमध्ये ह्याच्या आधी पण 2 प्रोजेक्टचे व्हिडिओ मी शूट केले होते. तर तिन्ही प्रोजेक्टला व्हिजिट केल्यावर तुमच्या लक्षात येईल की एकापेक्षा एक बेस्ट प्रोजेक्ट आहे. फक्त रेटमध्ये थोडासा 19-20चा फरक आहे जो मी तुम्हाला पुढं समजून सांगतो. सो मंडळी, मी आशा करतो की इथपर्यंतची जी माहिती आहे ती तुम्हाला निश्चित लक्षात आली असेल. आता आपण या प्रोजेक्टमध्ये प्लॉटचे काय रेट ठेवण्यात आले ते समजून घेऊ. मगाशी मी तुम्हाला रेट टेंटेटिव्ह सांगितला होता. आता मी तुम्हाला पॅकेज कॉस्ट पण सांगतो. सगळ्यात छोटा प्लॉट जो आहे तो साधारणतः 2012.87 असा आहे. त्याची स्क्वेअर फुटाचा जो रेट आहे त्या प्लॉटचा, म्हणजे सगळ्याच प्लॉटचा स्क्वेअर फुटाचा रेट जो आहे तो 2200 रुपये इथे ठेवण्यात आलेले आहे. याच्या आधी आपण जे 2 कामशेतचे व्हिडिओ बनवले होते 2 प्रोजेक्टचे, तिथे 2000 रुपये पर स्क्वेअर फुटचा रेट ठेवण्यात आला होता. इथे 200 रुपये जास्त रेट आहे, पण तो वर्थ आहे. कारण की जेव्हा तिन्ही प्रोजेक्टला व्हिजिट कराल तर हा प्रोजेक्ट जो आहे, इथलं जर लोकेशन आहे जे, तर तुम्हाला निश्चित आवडेल. आता साधारणतः 6:30 वाजलेले आहेत संध्याकाळचे. मी इथे बसलो आहे. इथं एवढा गार वारा वाहतो आहे की तुम्हाला म्हणजे फीलच होणार नाही की आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये इथे बसलो आहे. एवढं बेस्ट वातावरण ह्या प्रोजेक्टचं आहे. आधीचे जे 2 प्रोजेक्ट होते त्यांचं पण लोकेशन चांगलं होतं, पण ह्याचं थोडंसं अजून नेक्स्ट लेवल असं लोकेशन आहे. 2200 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट आहे. सगळ्यात छोटा प्लॉट जर तुम्ही घेतला तर तो 50 लाखाच्या आसपास जातो आहे आणि 80% बँक लोन तुमचं इथे होणार आहे. सगळ्या बँकांचं लोन होणार, कारण की क्लिअर टायटल अशी ही प्रॉपर्टी आहे. आणि बँकेचा जर मी तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट सांगायला गेलो तर साधारणतः 8.5% रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला लागेल इथे. आणि एक प्लॉट जो मी मगाशी सांगितलं तुम्हाला 17 गुंठ्याचा एक प्लॉट आहे, त्याचा रेट 900 रुपये स्क्वेअर फुटाचा असणार आहे. आणि तो 17 गुंठ्याचा प्लॉट आहे ना, ती मला एक ऑपॉर्च्युनिटीज वाटते. कारण ज्या प्रोजेक्टमध्ये 2200 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट आहे, तिथं एक असा प्लॉट आहे की जो 900 रुपये पर स्क्वेअर फुटाने. सो तुम्ही जर मोठ्या प्लॉटमध्ये इंटरेस्टेड असाल तर त्या प्लॉटचा एकदा नक्की विचार करा. 3च प्लॉट होते, त्यातले 2 विकले गेले. एका प्लॉटमध्ये तर रिसॉर्ट ऑलमोस्ट बनून तयार आहे. आणि इथं आहे ना, तुम्ही जर बंगलो बनवला आणि त्याला रेंट पण खूप चांगलं मिळतं आहे. जर 2-3 BHKला सुद्धा 10,000पर्यंत रेंट आहे. कारण की 2000 स्क्वेअर फुटावर साधारणतः 2000 स्क्वेअर फूटपेक्षा जास्त बांधकाम इथं होणार आहे. त्यामुळे मोठं घर होईल. रेंट जो आहे तो तुम्हाला चांगला मिळणार आहे. सो मंडळी, मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हा अख्खा प्रोजेक्ट जो आहे तो लक्षात आला असेल. कुठलाही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा, आम्हाला पुन्हा एकदा कनेक्ट करा किंवा मेसेज करा. आम्ही तुम्हाला परत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ. आणि कधीही तुम्ही साईट व्हिजिटचा प्लॅन कराल तेव्हा आम्हाला एकदा नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला हे प्रोजेक्टचं लोकेशन देऊ. आमची टीम ह्या भागातच असते, तीसुद्धा तुम्हाला फेस टू फेस भेटून तिन्ही प्रोजेक्ट दाखवण्यासाठी मदतसुद्धा करेल. आणि मग सांगितल्याप्रमाणे आम्ही कधी कुठले चार्ज करत नाही. आम्हाला बिल्डरला योग्य ग्राहक मिळवून देणं हे जबाबदारी असल्यामुळे आम्ही ही जी सर्व्हिस आहे ती मोफतच आमच्या व्ह्यूवर्सला, आमच्या कस्टमरला देत असतो. सो नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही साईट व्हिजिटचं प्लॅन करा. आणि प्रत्येक गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 7 ते 8 या वेळेमध्ये आम्ही नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ आमचे जमीन जुमला या स्पेशल लँड चॅनलवर टाकत असतो. तुम्ही नोटिफिकेशन लावा, जेणेकरून तुम्हाला हे सगळे व्हिडिओ जे ते निश्चित बघता येतील. सो लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.